करंड्या लाडीचे चांगले सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला पुढे माझ्या स्वामीला मुरसीद देवाला मुरसीद देवाला देवाचरण वंदून हळ्या मी मारू कुणाला या सांगली या शेराला सांगली या शेराला या पांढरीच्या धन्याला गणपती देवाला गणपती देवाला देवाचरण वंदून देवाचरण वंदून या पाट्याला या आदमापूर गावाला संत बाळू मामाला मेंढ्या राख्या देवाला कमारू कुणाला कर्नाटक भागाला कर्नाटक भागाला चिचणी सूर नगराला का माझी माया का आगणीच झाडव सोन्याचा गाडा घरी पाण्याचा देवतीन केवळा भंडाऱ्यान पिवळा वीरू देवाला मी दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून ऐका सांगतो तुम्हाला सिद्धया माळी रायाला पंढरीच्या प्रभूला विठ्ठल माय देवाला सोंडीच्या नाताला सिद्ध माझ्या नाताला देवाचरण वंदून देवाचरण वंदून भोळा देव शंकर या देवाला पार्वती देवीला
एकवाणी यमाकवान दोघी जण व बहिणी दोघी जण या बहिणी चिंचणी बघाया गावाला कशा बघाया आल्या त्यान कथा मी धावतो या गाऊन मी धावत गाऊन कर्नाटक या भागाला कुलवाडी या गावाला न बाणाबाईच्या वाड्याला बाणाबाईच्या वाड्याला दोघी जण व बहिणी बहिणी होत्या या रायाला न बहिणी होत्या व रायाला या ढोलाच्या तालावर आमचा आवाज चढतो या आवाज चढतो या न घुमक्या तालात डुलतो या एकवा माकवा चिंचणी गावाला कशा येऊन राहिलेल्या हे कथा गाऊन दाखवायची आपल्याला सातो स्वतः चिंचणी गावाला भानाबाईच्या वाड्याला कशा येऊन राहिले होत्या जातो त्यात विडीला कर्नाटक भागाला कोलवाडी गावाला असणाऱ्या कोलवाडी गावाला त्या बाणाबाईच्या वाड्याला ह्या एकवाणी भाकवा दोघी बहिणी होत्या राहायला कशा त्वरात असताना तो काय झालं होता पुढच्या त्याच्या बाजूला कांड्या लाडीने एक प्रेमानं मांजार पाळलं होतं त्या घरवाड्याला आणि अक्का माया का काय केली होती त्याच पहिल्या सत्ययुगाला कसा तो काय विचार केला होता स्वतःच्या मनाला तो त्यात विडीला सासू घरच्या सुना माया घरच्या लिकी घेतली होती बरोबरीला अक्का मायवा पाणी आणण्यासाठी निघून चालली होती नदी नालाला कसा तो निघून जात असताना तो स्वतः पाळलेला मांजर तो त्यात विडीला त्या माया काच राजहंस मांजार तिच्या माग लागलो होतं त्याच वेळी कारंड्यालाने विचार केला कसा तो काय केलं होतं तो पुढच्या त्याच्या बाजूला एखाद कुत्र चावील माझ्या मांजराला एखाद्या माणसानं दगड घातला तर मांजर मरून जाईल बरं का मुला करता तो कमायवन काय केलं होतं जाता बरं वाटला तो जातर विडीला आलेल्या मांजराला देवा आलेल्या मांजराला माघारी पिटवल तीन माघारी पिटवल माघारी पिटवल तीन माघारी पिटवल मायाचं मांजार करंड्या लाडीचं मांजार माघारी जाताना बघा माघारी जाताना शेजारणीच्या घरात अन घरात शिरल बघा घरात शिरल
दुधाची गाडगी फोडू लागल शेजारणीन या बघा तेवढ बघूने राग आला या बघा तिच्या मनाला रागाच्या तावात बघा रागाच्या तावात जळकला पुढं घेतलं बाईन हातात खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली न कालबाई सुपारी फुटली झालं काय विचार केला माझ्या असणाऱ्या करंड्या लाडीने आणि मांजार पिटवलेलं मांजार काय केलं होतं तसा तू माघारे पिटुल्या बरोबरीला जाताना शेजारणीच्या घरात तू मांजर शिरलो होता तसा तो त्यात वेळीला शेजारणीची दया दुधाची गाडगी लागलं फोडाईला दही दूध नास लागलं करायला शेजारणीने एक जसं जळकं लाकूड हातात घेतलं होतं त्याच वेळेला तसा तू लाकूड गेला ना त्या मांजराच्या मागे लागली होती तसा तो त्यात वेळीला जसं मांजराला मारल्या बरोबर मांजार पळत सुटलं होतं निघून आलं घरवाड्याला बहिणी एकवा होती घरवाड्याला त्याच वेळेला तसा तो असताना काय केलं होतं एकवा बहिणीनं तो त्यात वेळीला शेजारणीनं बघितलं होतं एकवा बहिणीला आणि काय म्हणत होती अगं चांडाळणे तुला दही दूध घालायचं होत नशील तर मांजार पाळस कशाला वाईट वंगळा लागली शिवी गाळी करायला तसा तो शिवीगाळी करत असताना वाईट वाटलं होतं येलवा बहिणीला तसा तो त्यात वेळीला एकवानं विचार केला एकवा काय लागली म्हणायला तुझं दही दूध खाल्लं ती खाल्लं माझं पण आज नाही उद्या खाणार आज तुझं भांडण आलं उद्या दुसरीच भांडण येणार म्हणून या एकवा बहिणीने तसा तो विचार केला होता एकवा बहिणीला राग आला होता तसा तो त्यात वेळीला रागायाच्या गाभराते एकवा त्या गाभगा बहिणीने काठी घेतली हाताला या काठी घेतली हाताला मांजराच्या माग की गा मांजराच्या माग मांजराच्या माग की गा मांजराच्या माग पळायाला लागली गा पळायाला लागल्या बघाव माझारे हुलकाव न्यागा बघा येईत लांब दूर पल्याला गा लांब दूर पल्याला आज पशी गेल्या या गा निघून या गेल्या दिशेनास झालं या गा दिशेनास झालं या दिशेनास झालं या गा दिशेनास झालं या बघाया आता वेळात अक्का माझी व बघाव माया का पाणी बघा घेऊन गा पाणी बघा घेऊन पाणी बघा घेऊन गा पाणी बघा घेऊन घर वाड्याला घर वाड्याला एकवाया बहिणीला एकवाया बहिणीला पुरायाला लागल्या सांगायला लागल्या माझं बघ मांजारे माझं बघ मांजारे कुठं गेलं सांगाव कुठं गेलं सांगाव
पाणी घेऊन आली होती घरवाड्याला न विचारत होती आपल्या एकवा बहिणीला. सातो स्वतः मी मांजर माघारे लावून दिलं होतं. मांजर कुठे गेले तेवढं सांगितलं पाहिजे तो तर वेळीला. काय सांगायचं का अक्का तुला. मांजर शेजारणीच्या घरात शिरलं. शेजारणीची दह्या दुधाची गाडगी फोडून गेलं. तिनं वाईट वंगाळ शिव्या दिल्यात मला बरं का. सातो शिव्या दिल्या बरोबरीला त्या मांजराला मी काठी मारून भेळसवलं होतं. तसा तो तर वेळीला. शेजारणीनं मारलं ती मारलं न मी पण मारल्यानंतर तुझं मांजर कुठं पळून गेलं यानं बेपत्ता झालंय मला काय माहित नाही बरं का. सातो म्हणल्या बरोबरीला स्वतः गोष्ट लागली होती अक्का मायवाच्या मनाला तो तर वेळीला. एकवा बहिणीला लागली म्हणाईला माझं मला मांजर आणून दिलंस तर ठीक नाही मी अन्न पाणी खाणार नाही बरे का. सातो तोंडाचं पाणी पण घेणार नाही म्हणून लागली होती म्हणायला ना तसे तो तर वेळीला. एकवा बहिणीनं विचार केला ताईचा हट्ट पुरवला पाहिजे म्हणून काही केलं होतं. इकीनं हट्ट पुरणार नाही. सगळ्यात थोरली बहीण आई डोंगरची येल्लमाला बोलून घेतलं पाहिजे त्याच वेळेला. तसा तो म्हणून करता विचार केला होता एकवा बहिणीनं तसा तो तर वेळीला. एकवा बहिणीनं हो एकवा बहिणीनं हो हळी मारी कुणाला हो हळी मारी कुणाला हो. हळी मारली कुणाला हो डोंगरच्या येलो लाव डोंगरच्या येलो लावो डोंगरच्या येलो लावो. डोंगराची येल मा डोंगराची येल मा हळी तिची ऐकून हळी तिची ऐकून पडत धावत हो पडत धावत हो नाली कुठ निघून हो कोलवाडी गावाला हो. कोलवाडी गावाला हो कोलवाडी गावाला हो बानाबाईच्या वाड्याला हो बानाबाईच्या वाड्याला हो. वाड्याला या येऊन वाड्याला या येऊन काय होती म्हणत काय होती म्हणते करंड्या लाडीला हो करंड्या लाडीला हो हे करंड्या लाडीला हो करंड्या लाडीला हो. मांजार हो माघारी आणूया हो अन्न जरा खावाव हो पाणी जरा पिवाव हो. एवढं बघा म्हणताना एवढं बघा बोलताना कोड पडलं जीवाला कोड पडलं जीवाला. विचार केला मेनाला हो विचार केला देनाला हो
अन 7 जण बहिणीला हो हाळ्या लागली मारायला हो मांजराया शोधाला बघा ग मांजराच्या शोधाला मांजराच्या शोधाला बघा ग मांजराच्या शोधाला सगळेजण जाऊया हिच ग मांजार शोधूया करंड्या लाडीनं हट्ट धरेला आणि कोड पडलं होतं डोंगरच्या यल्लमाला सातू कोडे पडल्या बरोबरीला काय केलं होतं जातो तर बहिणी यल्लमाला लागली बोलायला मांजार मला दिल्याशिवाय अन्नाचा घास खाणार नाही बरे का सातू तोंडात मी पाणी सुद्धा घेणार नाही म्हणून लागली होती म्हणायला ना तसे येतो तर काय 6 जण 7 जण बहिणी आपल्या बोलवून घेतल्या पाहिजेत बरे का म्हणून विचार केला माझ्या करंड्या लाडीन असणाऱ्या थोरल्या बहिणीला काय लागली म्हणायला जातो काय लागली होती म्हणायला ना जातो तर काय माझ्या सर्व बहिणी बोलवून घ्यायच्या मांजराचा शोध लावायचा बरे का एवढं म्हणल्यानंतर असणाऱ्या थोरल्या बहिणीनं या डोंगरच्या येलून हाक मारली कुणाला जातो कुणाला हाक मारली होती जातो तर शिरशिंगी काळवा बदामीची मकरेवा तुळजापूरची तुक्कवा कोल्हापूरची अंबिका चिंचणीची एकवा माकवा या 7 जण बहिणी मिळाल्या होत्या कोलवाडी गावाला सातो जशा मिळल्या होत्या स्वतः मांजराच्या शोधाला जायचं म्हणून करता तो तर 7 जण बहिणी काय केल्या होत्या आणि भाकरी घेतल्या बघा बांधून मांजराच्या या बघा शोधाला चालल्या बघा या निघून चालल्या बघा या निघून मांजराच्या या बघा शोधाला वनान वन या बघा हिंडते 7व्या त्या या वनाला वे जळकटीच्या या रानाला वे जळकटीच्या या बघा रानाला नवले हाड या बघा ओढ्याला नवले हाड या ओढ्याला वे दुपारच्या या पाऱ्याला वे दुपारच्या पाऱ्याला तान्या झुन गेल्या त्या तान्या झुन गेल्या त्या भुक्या झुन गेल्या त्या बोलायला लागेल्या बघाव सांगायला लागेल्या जरा जरा जेऊया मग ग शोधाला जाऊया म्हणताना
बघाव 7 जण बहिणी नवल्या हळवड्याला जळकटीच्या या रानाला बघा 7 जण बहिणी निघून चालल्या वनान वन लागल्या डुंडाईला मार्ग आक्रमण लागले होत्या कराई त्याच वेळेला जातो स्वतः निघून गेली होती लांबदूर पडलेला जातो त्या तर वेळीला वाईट वाटलं देवा असणाऱ्या 7 जण बहिणीला तान्याजून भुक्याजून व्याकुळ झालेल्या ही असणारी थोरली बहीण म्हणते अगं बायानो झालं काय जरा जरा जेवण करूया जरा जरा पाणी पिऊया आणि पुढं मार्गाला लागूया मुळा करता तो लागले होते सर्व बहिणीला सांगायला ना जातो त्या तर वेळीला जळकटीच्या रानाला नवल्या हळवड्याला असणारी थोरली बहीण माझी डोंगरची येल माझरा लागली होती थापाई त्याच वेळेला सातव जरा तापताना तो काय झालं होता पुढे जातेच्या बाजूला जरा लागेली थापायला जरा बाईन थापून जरा बाईन थापून जरा बाईन थापून पाणी लागली शिपडाईला पाणी लागली शिपडाईला पाणी शिपडून निवाळव निवाळ त्या या पाण्याला निवाळ त्या या पाण्याला पाण्यामध्ये वाकून पाणी बघाया पिताना सोन्याचा या पाळणावे सोन्याचा या पाळणा सोन्याचा या पाळणा सोन्याचा या पाळणा सोन्याचा या पाळणा साठी उभा राहिला विटेवरी धनी मला बिदाकवाना विठुरायाची पंढरी धनी मला बिदाकवाना माया काची चिंचणी आता डोंगराच्या येलो लागा बोलायला लागली वे आता सांगायला लागली वे आता सांगायला लागली वे पी सुटल्या जाग्याला वे अन झर्याच्या पाण्यात वे अन सोन्याचा पाळणाव अन दिसायाला लागला वे
दाखवाई लागली वे अन दाखवाई लागली वे अन दाखवाई लागली वे सोन्याचा पाळणा सोन्याचा पाळणा झऱ्यामध्ये दिसतोया झऱ्यामध्ये दिसतोया आई आला करावे कुणीकडे जावावे पाळणा एवढा घेवावे पाळणा एवढा घेवावे एवढं बघा म्हणताना म्हणताना वे एवढं बघा बोलताना बोलताना वे सभी जण बहिणी बहिणी वे झऱ्याच्या पाण्यात पाण्यात वे झऱ्याच्या या बघा पाण्यात त्या वाकून बघा बघत वाकून या बघताना बघताना वे वाकून या बघताना बघताना वे पुण्याचा पाळणा पाळणा वे वडायाच्या झाडाला झाडाला वे पटक्या बघाया आता हिवराला हिवरायाच्या या बघा शेंड्याला न पाळणा होता दिसत दिसत व पाळणा होता दिसत दिसत व पांड्या माझ्या लाडीन लाडीन वे विचार केला म्हणाला म्हणाला वे हात जण बहिणीला समजावून सांगत उदयाला गेल्या वे हिवरायाच्या या झाडावर सोन्याचा पाळणा वे ऐग सोन्याचा पाळणा वे साजन बहिणी लागल्या होत्या पाण्यात वाकून बघायला तर झऱ्याच्या पाण्यात काय झालं होतं हिवराच्या झाडाला बांधलेला पाळणा आणि त्या पाण्याची सावली त्या पाण्यावर पडली होती तसा तो पाण्यावर पडल्याबरोबरीला तो पाहणा लागला होता पाण्यात दिसायला ना तसा तो कातर विळीला करंड्या लाडीने विचार केला सूर्याच्या किरणानं पाळणा सोनेरी लागला होता चमकाईला अगं बायानो झाले काय झऱ्याच्या पाण्यात पाळणा दिसत नाही काय वर हिवराच्या झाडाला वटलेल्या हिवराच्या शेंड्याला पाळणा बांधलेला आहे बरे का तसा तो म्हणल्याबरोबरीला साजने बहिणीने तातडीने विचार केला होता तसा तो कातर विळीला देवा पाळणा सोडला पाहिजे त्या पाळण्यात काय हाय आपण बघितलं पाहिजे म्हणून या 7 जण बहिणी झाडाच्या भोवतणी लागल्या पळून खेळायला तसा तो पळत असताना तो काय झालं होता पुढे जातेच्या बाजूला या झाडाच्या भोवतणी चुईंगड्याचं रेवान लागलं होतं फिरायला पाळण्यावरती 5 फड्याचा सर्प लागला होता पुस्कार्या मारायला तसा तो कुठल्याच बहिणीला स्वतः झाडाला धरता येईना झालं होतं तसा तो कातर विळीला कायम हवा
गव्हाची पोळीवर लागली होती लोमकळाईला रागू महिन्याची जोडी गाणं लागली गायाला आणि झुळझुळ वाऱ्यानं ते वड लागलं होतं हलाईला एवढं बघितलं होतं या असणाऱ्या डोंगरच्या यल्लमानं जातो बघितल्या बरोबरीला जातो जातर बोलायाला लागेल्या गा सांगायाला लागेल्या गा बोलायाला लागेल्या गा अन सांगायाला लागेल्या गा नंबर या लावायचा गा नंबर या लावायचा गा पळना एवढा सोडायचा गा पळना एवढा सोडायचा गे थोरलियाचा नंबर हो गड्या थोरलियाचा नंबर हो थोरलियाचा नंबर हो गड्या थोरलियाचा नंबर हो डोंगराची यल्लमा हो गड्या डोंगराची यल्लमा हो गड्या डोंगराची यल्लमा हो विचारया करीत काय होती बोलत झाडावर चढावर पळना एवढा सोडावर येल्लमा बहिणीन केला विचार म्हणा हिला केला विचार म्हणणारा झाडावर या चढताना झाडावर या चढताना इचू इंगड्या चावत्या त्या इचू इंगड्या चावत्या त्या नंबर तिचा या संपला नंबर तिचा संपला करंड्या माझ्या या लाडीन काय होती या बोलत याला लागली व सांगायाला लागली व बघा चालले काय विचार केला होता सर्व्या थुरली डोंगरची यल्लमा झाडावरती लागली होती चढाईला सातव झाडावर ते चढतात नाही चिंगड्या लागल्या होत्या चावायला जातो जातर विळीला जशी यल्लमा लांग लागली झाडाईला पाय लागलो तर तोडायला उतरली पट्ट दिशी म्हणली माझं काय नंबर मला काय पाळणा नको जिला पाहिजे असेल तिनं झाडावर चढायचा न सोडून काढायचा तसा तो म्हणल्या बरोबरीला जातो दुसरा नंबर आला कुणाचा तो जातर विळीला
असणाऱ्या माझ्या असणाऱ्या त्या श्रीशिंगी काळवाचा तिला पण झाडावर चढता आलं नाही. तसा तो त्याचा पण नंबर संपूर्ण गेला होता. तसा तो 3 नंबरला बदामीची मकरेवा झाली. 4 नंबरला तुळजापूरची तुकवा झाली. 5 नंबरला कोल्हापूरची अंबिका झाली. 6 नंबरला असणारी चिंचणीची एकवा बहीण झाली होती. आणि 7व्या नंबराला माया का शिल्लक राहिली होती. 7वा नंबर आल्या बरोबरीला अक्का मायवनं विचार केला होता. तसा तो विळीला करंड्या माझ्या या लाडीन, करंड्या माझ्या या लाडीन, 14 विद्याचा भंडारा झाडावर या टाकला. झाडावर या टाकल्यावर चुबगाया इंगळ्या बाजूला त्या या गेल्या त्या. बाजूला त्या गेल्या त्या, बाजूला बगाव गेल्या त्या. करंड्या माझ्या लाडीला वाटव झाली व जायाला. वाट झाली जायाला झाडागावर या चढाईला. झाडावर चढून पाळणा तिनं या सोडला. बघा जसा भंडाऱ्या मारल्या बरोबरीला 14 विद्याच्या भंडाऱ्यानं चुईंगड्या बाजूला गेल्या. 5 पड्याचा सर्प झाडावर खाली उतरून बाजूला झाला. 7वं झाड मोकळं झालं होतं. वाट झाली होती जायला ना. तसा तो विळीला मवाच्या माश्या उठून गेल्या. करंड्या लाडीने विचार केला मनाला. सरासरा झाडावर चढली होती. सोन्याचा पळणा रेशमाच्या दोऱ्यानं बांधलेला पळणा सोडाईला. पाळणा सोडल्या बरोबरीला तसा तो अक्का मायवानं पाळणा खाली लागली होती. सोडायला तो विळीला सोडल्याला पाळणा, सोडल्याला गड्या पाळणा. अन साजन बहिणीने वरच्या वर धरला. त्याच्यावर धरला पळण्यातल्या बाळाला. अन बघायाला गेल्या, बघायाला देवाला गेल्या. बाळाकडे बघताना, तान्याकडे बघा बघताना, मुखात रतन पायात बघा पदम. पायात पदम बुंबीला बघा हिरावे. सोन्याच जावाळ, सोन्याच त्याला जावाळ. पळण्यावर लेल्याले, पळण्यागावर लेल्याले, बिरू
धरलेला पणा साजन बहिणीनी वरच्या वरती धरलेला सैला तसा तो पाळणा धरायला ना पाळण्यातल्या मुलाकडे लागले होत्या बघायला ना जातो त्या तर विळीला मुखात रत्न पायात पद्म बोंबिला हिरा आणि हसणाऱ्या बाळाचं सोनेरी जावा लागलं उडाईला जसा तो दिसे हाताना जसा तो साजन बहिणीला जातो त्या तर विळीला साजन या बहिणीने विचार केला म्हणाला विचार केलाय म्हणाला विचार केलाय देणाला तान्यायाकडे बघून माझा गा माझा म्हणत्या त्या भांडायाला लागल्या त्या भांडायाला लागल्या भांडावयाला लागल्या एवढ्या गा बघा वेळात अक्काव माझी माया भांडून या नाही या चालणार गे बाळ नाही कुणाला मिळणार गे एवढ म्हणताना एवढच या बोलताना कोड पडल जीवाला कोड पडल जीवाला होती बोलत आका होती व सांगते पळण्याच्या वरव ताडा माडाच्या पानाच पडद बांधाव बांधाव गे सात पडद बांधाव बांधाव गे सात पडद बांधाव बांधाव गे सात पडद बांधाव बांधाव गे प्रत्येक या बहिणीन बहिणीन गे अंघोळाष्टन कराव कराव गे माझे मनात सांगलीत जिल्ह्यात माझा ह्या तालुकायन तालुक्याच्या या बाजूला गाव माझ कुडनूर कोकळ्याचा शेजार आनंदा मी शाहीर जगामध्ये हाय जाहीर माझ्या जोडीला व आणि गाव बागेवाडीला व आणि बाबासाहेब चौगलेव आणि हायत माझ्या जोडीला व मागटल्या सुराला व एक माझा मेवनाव रेवनाळ गावचा व हनुमा खांडेकर जीव
मंडळाचा अध्यक्ष अण्णापाय शिंदे हैत माग सुराला हैत माग सुराला हैत माग सुराला वडील बंधू गायाला वडील बंधू गायाला न शिवाजी या हक्केवर शिवाजी या हक्केवर शिवाजी या हक्केवर हैत कमी जास्तीला न मागटल्या सुराला ऐकायो माझा या घुमक्यावर रेवणाळ आता बघा गावचा ना शिवाजी बघा या वाघ मोडे ना हैत या माझ्या बघा ढोला लावे हैत माझ्या ढोलाला ढोला लागा बिरुदेव खांडेकर खांडेकर गा हैत कमी जास्तीला जास्तीला गा संभाजी या हक्के किव रामकृष्ण खांडेकर रेवणाळ गावचा रामकृष्ण खांडेकर रेवणाळ गावचा बजीरंग गारळे बजीरंग गारळे गारळेवाडी गावचा न मुंबईला राहणार माझ डिंबाडी हैत कमी जास्तीला आमच्या बघा मंडळाला सहाय्यक या म्हणून सांगली या शहराचा व कृषी उत्पन्न बाजार व न समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर व बाळासाहेब बंडगर व हैत आमचे आधार व पाठबळ देणार व जाईल तर येणार व संभाजी या खैरात व शंकर या शिंदे किव भारत या दाईंगड्य भारत या दाईंगड्य या माझ्या या मंडळना सांगेली आता बघा शेराला ना वसंत मार्केट यार्डाला ना माथाडी आम्ही बघा कामगार ना करणार रोज व्या गाणार या माझ्या संघाचा त्या संघाचा गुरु माझ्या संघाचा सिद्धेवाडी गावचा त्या गावचा रावण या खोतव रावण या खोतवा त्या खोतव गुरु माझी माव
झाली 5 वर्ष 7 वर्ष स्वर्गवाशी झाल्यात स्वर्गवासी या धन्याला श्रद्धांजली बघा वाहून कमी जास्तीला विठोबाया शिनगारी अंगठी बहादूर शास्त्राचा गाणार तुम्ही माझ्या वाटला सोडलेल्या जाग्याला हळण्याच्या भोवतन ताडा बघा माडाच सात पडद बांधाव 7 पडद बांधाव बघा झाले काय कारण त्या लाडीनं सांगितलं पाळण्याच्या भोवतनी ताडामाडाच्या पानाचं 7 पडद बांधायचं सातू मनुक्रता लागले होते सांगायला ना जातो त्या तर विळीला प्रत्येकीनं नदीत आंघोळ करायची 5 प्रदक्षिणा घालायच्या 5 फेरीत जिच्या स्तनातलं दूध फुटल आणि ताडामाडाची पानं फाडून बाळाच्या मुखात जाईल तिचा बाळ होईल बरे का सातू मनुक्रता कमायवा लागले होते सांगायला ना जातो त्या तर विळीला आता मायवाचं ऐकून घेतलं 6 जण बहिणींनी प्रदक्षिणा घातल्या पण कुणाला सुद्धा पाना फुटला नव्हता सातू नसल्या बरोबरीला 6 जणी बहिणीचा नंबर संपूर्ण गेला होता अन कारण गा माझ्या या लाडी न पळण्यावर भंडारा टाकून नदीत आंघोळ करून वली गा पडद धरून जवळ जाऊन ती फेऱ्या गा लागली मारायला आणि माझ्या लाडीला एका बघा फेरीला अंगी काटा मारला दुसऱ्या बघा फेरीला बाईला घाम सुटला बाईला घाम सुटला दुसऱ्या बघा फेरीला पाना तिला फुटला